मराठी माणसांच्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा। नमस्कार, मराठी मंथन चॅनलमध्ये आपले स्वागत। यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की घरातील जे जुने कपडे असतात जे आपण वापरत नाही त्याचं काय केलं पाहिजे। या व्हिडिओनंतर मला आणखी एक छानशी कल्पना सुचली, ती म्हणजे की आपण बऱ्याचदा म्हणतो कोणाला तरी देऊन टाकावेत कपडे, आपल्याला नको असेल तर वाटून द्यावेत, देऊन टाकावेत। पण बऱ्याच वेळा असं होतं की काही कपडे हे कोणाला देण्यासारखे नसतात, किंवा बऱ्याच वेळा असं होतं की कपड्यांव्यतिरिक्त इतर कितीतरी गोष्टी असतात, जसं की जुन्या बॅगा आहेत, चपला आहेत, किंवा अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या घरात आहेत पण त्याचा यूज तर होत नाही आणि त्या धड कुणाला देता येत नाहीत। तर त्यासाठीच एक आयडिया सुचली आहे, त्याचा हा व्हिडिओ मी आज बनवते। मी काय केलं, सहज सर्च करत होते तर त्यामध्ये मला एक ॲप दिसलं, त्याचं नाव आहे टू यूज। तर त्याचा मी तर लोगो दाखवला आहे। हा ॲप तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन इन्स्टॉल करू शकता। हा अतिशय सोपा आहे। मी सहज ट्राय म्हणून करायला गेले आणि मला खरंच खूप छान वाटलं आणि मला वाटलं की माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचावी। तर या ॲपमध्ये काय होतं, आपण इन्स्टॉल केल्यानंतर आपलं लोकेशन वगैरे तो सर्च करतो आणि लोकेशन सर्च केल्यानंतर आपल्याला तीन ऑप्शन देतात। एक तर तुम्ही एक ऑप्शन चूज करू शकता की माझे किती कपडे आहेत, काय काय टाईपच्या वस्तू आहेत, कितीही मोठ्या कितीही लहान वस्तू असल्या तरी तिथं ते मेन्शन करू शकतो आपण। ह्या ॲपवर त्या वस्तू आपण मेन्शन केल्यानंतर दुसरं एक ऑप्शन असतं, ते म्हणजे इथं येऊन तुम्ही घेऊन जा, मी त्याचे पैसे पे करते, किंवा मी स्वतः कुरिअर करून तुमच्या तिथपर्यंत पोहोचवते। अशा प्रकारचे तिथं वेगवेगळे असे ॲपमध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत। तर त्यातलं मी असा ऑप्शन सिलेक्ट केला की माझ्या इथं येऊन घेऊन जा। तर मी असा विचार केला की आपण कुठल्या बॅगेत भरणार, परत ते कुरिअरवाल्याकडे देणार, मग त्याचं वेट सगळ्या गोष्टी होण्यापेक्षा म्हणून मी असं ऑप्शन सिलेक्ट केलं। कुठल्या प्रकारचा आपण ऑप्शन सिलेक्ट केला तर त्यांच्या कुरिअरनी त्यांच्या बॅगा घरी येतात, जेवढ्या आपण सिलेक्ट केल्या आहेत। समजा मी सिलेक्ट केलं की 10 ते 15 कपडे आहेत किंवा ह्या वस्तू 4 ते 5 आहेत, तर त्या साईजच्या बॅगा येतात आणि त्या बॅगा आल्यानंतर त्या बॅगेमध्ये आपल्याला जे काही सामान द्यायचं आहे ते छान स्वच्छ करून व्यवस्थित फोल्ड वगैरे करून त्यात ते भरायचं। भरल्यानंतर त्या ॲपवर आपण अपडेट करायचं की माझं हे झालेलं आहे पॅकिंग आणि पिकअप करायला यावं, तर ते आपल्याला पिकअप पण शेड्यूल करून देतात आणि शेड्यूल केलेल्या दिवसातच येऊन पिकअप देखील घेतात। सपोज आपल्याला काही अडचण आली, काही समजत नसेल, पहिल्यांदा वापरताना थोडासा गोंधळ होतोच, तर तुम्हाला 24 तास हेल्पिंग देखील मिळतं। तिथं हेल्पलाईनचा नंबर आहे, तिथं कॉल केल्यावर ते आपल्याला छान असं हेल्प पण करतात। असं मी स्वतः अनुभव घेतलेला आहे। मी माझे 2 ते 3 बॅगा वस्तू पाठवलेल्या आहेत, छान घडी घालून व्यवस्थित करून घरापर्यंत घेऊन गेलेले आहेत। तुम्हाला वाटलं तसं नकोय तर आपण जाऊन कुरिअरवाल्याची इथं देऊन ते देखील पे करून पाठवू शकतो। ह्याच्या प्लस आणखीन एक अशी गोष्ट आहे की आपण हे जेव्हा पाठवतो तर त्याचे कॉईन आपल्याला, त्याचे पॉईंट्स आपल्याला मिळतात आणि तेवढ्या रुपयाची आपण वस्तू देखील त्या ॲपवरून खरेदी करू शकतो। त्या वस्तू आपल्याला घरपोच मिळतात। मी तरी काही त्या वस्तू खरेदी केल्या नाहीत, पण मी वस्तू पाठवल्या आणि त्या व्यवस्थित झाल्या, मला कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम आला नाही, दिलेल्या डेटप्रमाणे झाल्या। तो ॲप खरंच खूप युजफुल आहे। पण ह्या ॲपची एकच बाजू मला माहिती आहे, मी ट्राय म्हणून केलं होतं। तुम्हाला जर ॲपबद्दल जास्त काही माहिती असेल तर नक्की ह्या कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून इतरांनाही त्याचा फायदा होईल। आणि जर त्याचे ड्रॉबॅक्स असतील ते देखील सांगा, कारण मला एकच बाजू माहिती आहे। तर मी पाठवलं तर मला तरी अनुभव छान आलाय। बऱ्याच वेळा असं होतं काही लोकांना की कुठं टाकू, कुणाला देऊ हा प्रश्न पडतो, किंवा कपड्यांव्यतिरिक्त काही गोष्टी असतात त्याचा देखील प्रश्न पडतो। तर हे नक्कीच युजफुल आहे। ह्या ॲपचं थोडक्यात मी कसं ॲप वापरायचं दाखवलंय आणि माझे काही फोटो देखील शेअर केलेत। आजचा व्हिडिओ होप तुम्हाला युजफुल वाटला असेल। धन्यवाद।